नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 23 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या विसर्गामध्ये कितीने वाढ झाली आहे किंवा उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कितीने वाढ झाली आहे किंवा घट झाली आहे, वीरच्या विसर्गाचा सध्याला काय स्थिती आहे, त्याचबरोबर सीना नदीमध्ये सध्याला किती पाणी आहे आणि त्या पाण्यामुळं काय हाहाकार उडाला आहे त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.210 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 121.80 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 58.15 TMC. टक्केवारी बघितली तर टक्केवारी ही उजनी धरणाची 108.53% वर उजनी धरण आहे. सध्याला उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये काल दुपारी 1:30 वाजल्यापासून 30,000 क्युसेकचा विसर्ग चालू होता. रात्री 8:30 पर्यंत तो कायम राहिला, परंतु पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं आणि आवक थोडीशी वाढ झाल्यामुळं उजनी धरणातून रात्री 8:30 वाजल्यापासून तो 30चा 40,000 क्युसेक विसर्ग करण्यात आला आणि रात्री परत 10:30 वाजता तो 50,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. तो सध्याला 50,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये उजनीतून सोडला जातोय आणि पॉवर हाऊसचं 1600 क्युसेक असं 51,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला सोडण्यात येतोय. आणि बंडगाडूंच्या विसर्गामध्ये सातत्याने घट होताना दिसते. खरं परतीचा पाऊस हा आपल्या जिल्ह्यातच आपल्या परिसरामध्ये जास्त पडताना दिसतोय, कारण उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असणारी जी धरणं आहेत, 19 धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. काही ठिकाणी 2 मिलीमीटर, काही ठिकाणी 3 मिलीमीटर असा पावसाची नोंद झालेली आहे काल दिवसभरामध्ये. त्यामुळं वरच्या धरणातून पाणी सोडण्याची सध्याला स्थिती नाही, परंतु पाऊस काय सांगता येत नाही, कुठं पडेल कुठे नाही. त्यामुळं बंडगाडांचा विसर्ग 9,000च्या आसपास असला तरी दौंडच्या विसर्गामध्ये किंचितशी वाढ झालेली आहे. कारण दौंडचा विसर्ग रात्री 12,935 होता, तो आता सध्याला 13,493 एवढा झालेला आहे. म्हणजे 500-600 क्युसेकनं पाणी वाढलेलं आहे. आणि वीर धरणातून सध्याला नीरा नदीमध्ये जे सोडण्यात येणारा विसर्ग होता तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. कोणत्याही धरणातून पाणी सध्याला सोडलं जात नाही. त्यामुळं भीमा नदीमध्ये सध्याला उजनीचाच केवळ 51,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीचा चालू आहे. त्यामुळं भीमा नदीची पूरस्थिती नॉर्मल राहणार आहे. जास्त कमी भी होणार नाही आणि वाढणार पण नाही. परंतु सीना नदीमध्ये जो पाण्याने पावसानं जो कहर केला आहे तो कहर मात्र अति होताना दिसतोय. कारण सीना कोळेगाव धरणातून गेले 2 दिवसात 40,000 क्युसेकचा विसर्ग सोडला होता. त्यामध्ये इतकी भयानक नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं. आणि त्यानंतर कालपासून 2 लाख क्युसेकचा विसर्ग सध्याला सीना नदीतून सोडण्यात येतोय. परंतु सीना नदीच्या काठच्या परिसरामध्ये जी गावं आहेत बरीचशी पाण्याखाली गेली आहेत, पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर यातून विसर्ग कमी होवो अशीच खरं तर कामना आहे. कारण आपल्या जिल्ह्याला पुराचा फटका भीमेपेक्षा आता सीनेला बसताना दिसतोय. त्यामुळं सीना नदीचं पाणी उथळपात्र असल्यामुळं परिसरातल्या शेतामध्ये आणि गावामध्ये पसरताना दिसतंय. बरेचसं परांडा असेल, भूमा असेल, आपला माडा असेल, मोहोळा असेल, उत्तर सोलापूर आणि पुढे ही नदी सीना नदी परत भीमेला जाऊन मिळते. त्यामुळं पुढील जिथं सीना भीमा संगम होतो तिथून पुढं भीमेचं रौद्ररूप धारण करणार आहे. कारण इकडलं 50,000-60 हजार आणि तिकडलं 2 लाख म्हणजे 2.5-3 लाखाच्या आसपासचा विसर्ग पुढे कर्नाटकच्या दिशेने जाताना दिसेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.